नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार होते मी बिर्याणी, तर मला चला तुमच्यासोबत पण शेअर करावी रेसिपी। तर बिर्याणी बनवायच्या अगोदर ही तयारी आपल्याला अगोदर अर्धा तास अगोदर तरी करायची आहे। त्यासाठी अगोदर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि भिजायला ठेवले। त्यानंतर चिकन पण धुवून घेतलं आणि चिकन स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर त्यात एक अर्धी वाटी दही मिक्स केलं मी आणि व्यवस्थित सगळ्या चिकनला लावून घेतलं आणि एक अर्ध्या तासासाठी ते पण फ्रीजमध्ये ठेवून दिलं। तर चला इकडे आपली पूर्वतयारी सगळी झाली होती। त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर मी कढईमध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये कांद्याची पेस्ट घेतली, ती टाकून घेतली आणि छान अशी फ्राय करायला ठेवली। तर पेस्ट फ्राय झाली तोपर्यंत आपण इकडं पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं, मीठ टाकलं आणि छान अशी उकळी यायला ठेवलं। तोपर्यंत इकडे पेस्ट पण आपली फ्राय झाली होती। त्यामध्ये मग मी आलं लसणाची पेस्ट टाकली आणि छान मिक्स करून ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतलं। एक अर्धा मिनटं झाकून ठेवलं होतं मी। मग त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर त्याच्यानंतर त्यामध्ये एक हळद टाकली थोडीशी आणि एक हिरवी मिरची कट केलेली होती ती पण टाकली आणि बिर्याणी मसाला टाकला। तर सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्याला पण एक अर्धा मिनटं मी झाकून ठेवलं। तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आली होती आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये तांदूळ टाकले। तर इकडे बिर्याणीचा मसाला पण आपला रेडी झाला होता। त्यामध्ये चिकन टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये मीठ टाकलं। मीठ टाकून झाल्याच्या नंतर थोडी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर चला इकडे छान व्यवस्थित मिक्स करून त्याला परत झाकून ठेवलं। ते चिकनच्या पाण्यातच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजतं पण ते। तर त्यानंतर मग आपले तांदूळ पण शिजले होते। तर इकडे मग मी दमसाठी ठेवली होती बिर्याणी, त्यामध्ये कलर ॲड केले, तुम्ही स्किप पण करू शकता। तर इकडे छान अशी गरमागरम बिर्याणी रेडी झालीच होती। मग मी मुलींना गरमागरम खायला दिली। तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते। धन्यवाद।